बाळा, एवढी चिंता का करतोयस? मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं माझ्या इच्छेने आणि तुझ्या भल्यासाठीच घडत आहे. कधीकधी तुला वाटतं की तुझ्या आयुष्यात सगळं उलटसुलट चालू आहे, पण लक्षात ठेव, ज्या क्षणी तुझा विश्वास डगमगतो त्या क्षणी तू माझ्या कृपेपासून दूर जातोस. बाळा, जीवनात अडचणी येणं ही काही वाईट गोष्ट नाही. अडचणी म्हणजे तुझ्या आयुष्याचा अंत नाही, तर त्या तुझ्या सामर्थ्याची परीक्षा आहेत. जसं सोनं अग्नीमध्ये तापवलं की अधिक शुद्ध होतं, तसंच माणूस संकटातून जातो तेव्हा अधिक मजबूत बनतो. आज तू जे काही सहन करतो आहेस ते उद्या तुला मोठं बनण्यासाठी आहे. तुला कधीकधी असं वाटतं की देवा, माझ्याच आयुष्यामध्ये एवढ्या समस्या काय येतात? पण बाळा, ज्या माणसावर माझी विशेष कृपा असते त्यालाच मी जीवनात मोठ्या परीक्षा देतो. कारण मला माहीत असतं की तो माणूस त्या संकटांना सामोरं जाऊ शकतो. प्रत्येक वेदनेत एक नवीन शिकवण असते आणि प्रत्येक अडचणीनंतर एक नवीन दार उघडत असतं. बाळा, तुझं मन खूप कोमल आहे. तू लोकांसाठी खूप काही करतोस, पण कधीकधी तुला त्याचं योग्य फळ मिळत नाही. त्यामुळे तुझं मन दुखावलं जातं. पण लक्षात ठेव, तू जे चांगलं कर्म करतोस त्याचं फळ कधीच वाया जात नाही. कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या रूपात ते तुझ्याकडे परत येणारच. तू माझ्यावर विश्वास ठेव. प्रत्येक दिवसाची सुरुवात माझं नाव घेऊन कर. श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनापासून जप. हा मंत्र तुझ्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर करेल. जेव्हा तुझं मन खूप अस्वस्थ होतं तेव्हा शांत बस आणि माझं नाव आठव. हळूहळू तुझ्या मनात शांतता येईल बाळा. तुला वाटतं की तुझं नशीब तुझ्या विरोधात आहे, पण खरं सांगतो, तुझं नशीब बदलायला वेळ लागतो. पण जेव्हा ते बदलतं तेव्हा तुझ्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव होतो. म्हणून धीर सोडू नकोस. प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच मिळते. तुला अजून खूप काही मिळणार आहे. आज ज्या गोष्टीसाठी तू संघर्ष करतो आहेस त्या गोष्टी एक दिवस तुला सहज मिळतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, कधीही स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस आणि माझ्यावरचा विश्वास कमी होऊ देऊ नकोस. जीवनात कधीकधी एकटेपणा जाणवतो. तुला वाटतं की तुझ्या भावना कोणाला समजत नाहीत, पण बाळा, मी तुझ्या प्रत्येक विचारात आहे. तुझ्या मनात जे काही चाललं आहे ते मला सगळं माहीत आहे. तू एकटा नाहीस, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. कधीकधी तुला असं वाटतं की तू खूप मेहनत करतोस पण तरीही यश मिळत नाही, पण लक्षात ठेव, प्रत्येक प्रयत्नाचं फळ लगेच मिळत नाही. काही गोष्टींना वेळ लागतो. जसं झाड लावल्यावर लगेच फळ मिळत नाही, तसंच जीवनातही काही गोष्टींना वाढण्यासाठी आणि फुलण्यासाठी वेळ लागतो बाळा. इतरांच्या आयुष्याशी तुझ्या आयुष्याची तुलना करू नकोस. प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. कुणाचं यश लवकर येतं तर कुणाचं थोडं उशिराने येतं, पण जे उशिरा मिळतं ते बहुतेक वेळा अधिक टिकाऊ आणि मौल्यवान असतं. तू फक्त तुझं काम प्रामाणिकपणे करत राहा. मनात चांगले विचार ठेव. कुणाचं वाईट करू नकोस आणि कुणाचं वाईट मनातही आणू नकोस. जेव्हा तुझं मन स्वच्छ असतं तेव्हा माझी कृपा तुझ्यावर अधिक होते बाळा. तुला अजून खूप आनंद अनुभवायचा आहे. तुझ्या आयुष्यात असे क्षण येतील जेव्हा तू मागवळून पाहशील आणि म्हणशील, त्या कठीण दिवसांनीच मला मजबूत केलं. आज जरी परिस्थिती कठीण वाटत असली तरी उद्या तुझ्यासाठी नवी पहाट उगवणार आहे. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतोच, हा निसर्गाचा नियम आहे. तुझ्या मनात भीती ठेवू नकोस. भीती माणसाला कमकुवत बनवते, विश्वास माणसाला शक्ती देतो. माझ्यावर विश्वास ठेव आणि धैर्याने पुढे चालत राहा. तू ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करतो आहेस त्या गोष्टी तुझ्या आयुष्यात योग्य वेळी येतीलच. कधीकधी देव आपल्याला आपण मागितलेली गोष्ट लगेच देत नाही, कारण त्याच्याकडे आपल्यासाठी त्याहूनही चांगली गोष्ट असते. बाळा, तुझ्या आयुष्यात अजून खूप चांगले दिवस येणार आहेत, म्हणून निराश होऊ नकोस. प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी घेऊन येतो. फक्त एवढं लक्षात ठेव, जेव्हा तुझं मन खूप अस्वस्थ होतं तेव्हा शांतपणे डोळे बंद कर आणि म्हण, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र तुझ्या मनाला शांती देईल, तुझ्या आयुष्यातील अडचणी कमी करेल आणि तुला योग्य मार्ग दाखवेल. मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. तुझा जर माझ्यावरती पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिही आणि तुझ्या एखाद्या स्वामी मित्रासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर कर.